नमस्कार, माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी आलो आहे रत्नागिरीमधील कोळंबे या गावाला भेट द्यायला। कोळंबे नावाची दोन गावं आहेत, एक आहे रत्नागिरी कोळंबे आणि एक आहे संगमेश्वर कोळंबे। तर मी आलो आहे रत्नागिरी इथल्या कोळंबेमध्ये। हा कोळंबे फाटा आहे जो रत्नागिरीवरनं येतो आणि असा विस्तीर्ण असा सडा आहे कोळंबेचा। असा सडा याच्या बाजूला आहे। हा गोळप सडा आहे, नॉट कोळंबे सडा, आणि त्याच्या बाजूला फणसोपचा सडा आहे। ही बस कोळंबेतनं आली आणि आता ती रत्नागिरीला जाईल। ही अशी खोल अशी दरी आहे आणि या दरीतनं आपल्याला असा खाली उतार आहे। या उतारातनं आपल्याला कोळंबे गावात जायचं आहे। आता आपण पोहोचलोय कोळंबे गावामध्ये आणि आपल्याला त्रिमुखी मंदिर आहे तिथे जायचं आहे आणि अजून दोन मंदिर आहेत तिथे जायचं आहे। बघूया आता काय आहे। इथे पाठी आहे निरूळ 7 किलोमीटर, पावस फिनोलेक्स कंपनी, रत्नागिरी 10 किलोमीटर, फणसोप 5 किलोमीटर। त्रिमुखी मंदिर माझ्या मते या साईडला आहे। हे आहे कोळंबे गावातील श्रीदेवी त्रिमुखी मंदिर। मस्त असं भव्य असं मंदिर आहे आणि मंदिराचा परिसर सुद्धा छान आहे। इकडे माझ्या मते नाटक वगैरे होत असेल। श्रीदेवी त्रिमुखी कला मंच आणि परिसर पण एकदम छान आहे। वर तिकडे पाखाडी आहे पायऱ्यांची। इथे गाव चव्हाटा मूर्ती आहे त्या। आय थिंक हा जुन्या मंदिराचा फोटो आहे। सुंदर आहे मंदिर। इथे वेगवेगळ्या अशा देवता आहेत, जसं श्रीदेवी वाघजाई, देवी महालक्ष्मी, जुगाई, देव व्याडेश्वर, श्रीदेव रवळनाथ, बागिनदेव आणि श्रीदेवी त्रिमुखी। अत्यंत सुंदर असं मंदिर आहे कोळंबे गाव। ही सगळी वाडीवार वार्षिक करावयाची कामं अशी लिहिलेली आहेत। वझरवाडी, लाखणवाडी, जागरी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी मंदिर व सभोवार साफ सफाई, नाट्य स्टेजपर्यंत अशी सगळ्या वाड्यांची कामं इथे वाटून दिलेली आहेत। आणि हे आहेत वार्षिक उत्सव, जसं भाजी भाकरी, जागर पोवते, नवरात्र वगैरे वगैरे। सुंदर असा बोर्ड इथे लिहिलेला आहे। सुंदर असं निसर्गरम्य असं गाव आहे। इकडे नदी आणि नदीला पाणी आहे, ही मोठी गोष्ट आहे। आणि जे गंगेश्वर आणि नागेश्वर मंदिर आहे ती त्या नदीच्या त्या पलीकडे आहेत। हे चालत जायचा हा ब्रिज आहे, पण आपण त्या गाडीच्या ब्रिजने, बागवाडी आहे, बागवाडीकडनं आपण चालत जाण्या ब्रिजने पलीकडे जाणार आहोत। मस्त गाव आहे पण आहे कोळंबे। मस्त असा कोळंबेचा ब्रिज आहे। काय नदी आहे, एकदम भन्नाट आहे, भन्नाट जागा आहे एकदम। आणि इकडे छोटंसं धरण आहे, भारी वाटतं एकदम। या पुलाचं नाव आहे श्रीकृष्ण पूल, कोळंबे मधला वटार, कोंडीवर श्रीकृष्ण पुलावर। मस्त। ही अत्यंत सुंदर अशी विहीर आहे, स्टेपवेल आहे। हे बागवाडीचा इथे स्टॉप आहे, बागवाडीच्या स्टॉपच्या मागे ही सुंदर अशी विहीर आहे। हे कोळंबे गावातील पुरातन असं नागेश्वराचं देवस्थान आहे। मंदिर आता बंद आहे 6 वाजल्यामुळे ना, पण असेच खांब आहेत दणदणीत असे अर्धस्तंभ। हे माझ्या मते हे लाकडी खांब आहेत, लाकडी। खूप सुंदर असं कक्षासन असायला म्हणतात, बसण्यासाठी जे ओटे असतात ते। हा मंडप आहे, नागेश्वर मंदिर कोळंबे। या खांबांवर जुना असा नक्षीकाम आहे। सुंदर असे कोरीव काम आहेत, कोरीव खांब। आणि हे सुद्धा लाकडी आहे। हे असं विशेष आहे, असं बघायला मिळत नाही मंदिरांमध्ये हल्लीच्या। ललाटबिंबावर लाकडात कोरलेली गणेश प्रतिमा आहे। छान। शंभू।
आणि आता स्वच्छ असा आवार आहे, एकदम चकचकीत. मागे दीपमाळ आहे, तुळशी वृंदावन आहे, रमणीय असा परिसर आहे. हे आहे नागेश्वर मंदिर, कोळंबे गाव, रत्नागिरी जवळचं कोळंबे. आणि हा आहे रंगमंच. खूप सुंदर असा शांत रमणीय असा परिसर आहे. इथे एंट्रीला भव्य असं तुळशी वृंदावन आहे आणि मागे असं अर्धमंडप, सभामंडप आणि गर्भगृह असं मस्त असं मंदिर आहे नागेश्वर. आणि दीपमाळा आहेत. आणि इकडे माझ्या मते पायऱ्यांची विहीर आहे. इकडे पण काही मंदिरांचे अवशेष असण्याची शक्यता आहे. हे जे चौथरे दिसत आहेत, माहिती नाही मला. ही छोटीशी पाखाडी आहे, चिरेबंदी पाखाडी आहे. मंदिर आहे ते वर आहे आणि मंदिराच्या इथून मी खाली आलो आहे. आणि इकडे पण एक पायऱ्यांची विहीर आहे, स्टेपवेल. इथे याला तळी असं म्हणतात, तळी. आणि ही नदी आहे. पलीकडे पण कोळंबे गाव आहे, अलीकडे पण कोळंबे गाव आहे. ही अत्यंत सुंदर अशी तळी आहे, पण तिचं पाणी नाही आहे, पाणी गेलंय, पूर्णपणे आटले. पण अत्यंत सुंदर अशी ही स्टेपवेल आहे. आणि नदीचं पात्र आहे. माझ्या मते हे भरती ओटीचं पाणी असतं असं मला सांगितलं, त्यामुळे ते पाणी आहे. भरती ओटीची ही नदी आहे कोळंबे गावातली. भाटी एक खाडी आहे, तेव्हा भाटे खाडीचं पाणी जेव्हा भरती असते तेव्हा इथे आतमध्ये इथपर्यंत येते. इथे जे छोटंसं धरण मानलं धरणासारखं, तिथपर्यंत पाणी येतं आणि वर मग गोडं पाणी आहे. पण ही सुंदर अशी तळी आहे. आणि ही आहे पाखाडी. तिकडे त्याचं गेट आहे आणि गेटमधनं ही छोटीशी पाखाडी घेऊन आपण या गेटमधनं आत येतो. आणि इकडे ही अडकवायला एकदम मस्त अशी जागा आहे, गेट अडकवायला. इकडे नागेश्वर मंदिर कोळंबे. हे आहे कोळंबे गावातील गंगेश्वर मंदिर. संध्याकाळचे वाजलेत 6:30, त्यामुळे काळोख झाला आहे, पण सुंदर असं मंदिर आहे. हे आहे गंगेश्वर मंदिर, श्रीदेव गंगेश्वर मंदिर कोळंबे. आणि बाजूलाच नदी आहे. नदीच्या याच बाजूला एक गंगेश्वर आहे आणि एक नागेश्वर मंदिर आहे. आणि मस्त असा परिसर इथे. आणि त्याला अशी ही पोळी पण आहे, ही चिरेबंदी, तटबंदी. छान. ही जी नदी आहे ही इकडे उगम पावते वर आणि ती इकडे खाली भाटेच्या खाडीला जाऊन मिळते. त्यामुळे हा ही वर खाली होणारी नदी आहे, भरती ओटीची नदी आहे, म्हणून या नदीला पाणी आहे. मला वाटलं की असंच पाणी आहे, आता मे महिन्यात कसं पाणी, ते भरती ओटीचं पाणी आहे. सुंदर असं कोळंबे गाव आहे. माडाची झाडं आहेत, मध्ये वाहणारी नदी आहे, अल्याड पल्याड अशी वाड्या आहेत, मस्त डोंगराचं सानिध्य. समोर नागेश्वर गंगेश्वर असं मंदिर. आणि हे आहे त्रिमुखी मंदिर. आणि ही आहेत कोळंबेच्या सड्यावरची कातळशिल्प. ती 10,000 ते 40,000 वर्ष जुनी अशी कातळशिल्प आहेत. आणि अमेझिंग आर्ट आहे. विशेष आता ती पुसट झाले आहेत, पाऊस पडला, थोडं पाणी साठलं की ती स्वच्छ होतात आणि व्यवस्थित दिसू शकतं. माझ्या मते हा कुठला प्राणी मला नाही सांगता येणार, तिकडनं बघायला पाहिजे. येस येस, हा मोठा असा प्राणी आहे, हे त्याचं तोंड आहे. कोण आहे हा? गवाय, हरिण आहे, माहिती नाही मला. मोठा असा प्राणी आहे. त्याची स्केल बघायची झाली तर हा माझा चष्मा आहे. हा चष्मा किती असतो? 6 इंच असतो. त्याच्यावरनं त्याचं साईज लक्षात येतो मला, किती मोठा साईज आहे. कोळंबे पेट्रोग्लिफ्स. शेप मला ओळखता येत नाही जास्ती, पण चांगलं आहे, नाईस साईट. अशा तऱ्हेने कोळंबे गावशी संबंधित हा व्लॉग मी इथेच संपवतोय. माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा.
परत भेटू पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.